student, after the study of structure of anatropous ovule, today we are going to study the development of female gametophyte. Female gametophyte means the female gamete producing organ. आणि या अगोदर आपण पाहिलं that organ is the female gamete, it is formed or it formed into the ovule. या ओव्हूल मध्ये आपण असं पाहिलं होतं की in that ovule the central parenchymatous mass of the cells which is diploid, that parenchymatous mass is called as nucellus असं पाहिलं होतं आपण. याच nucellus मधली toward the micropylar end ची hypodermal cells of nucellus get differentiated. या हायपोडर्मलची जी एक सेल्स आहे ती डिफरन्शिएट होते ज्याच्यापासून फिमेल गॅमेट तयार होत असतो. ती जी सेल आहे ते आपण इथं पाहतोय, त्यातली एक सेल आपण काढून या ठिकाणी दाखवली आहे. तिचं डिफरन्शिएशन झालं आणि तिचं रूपांतर MMC मध्ये झालं आहे. म्हणजे काय, मेगास्पोर मदर सेल्समध्ये होतं. जे मेगास्पोर फिमेल गॅमेट या ठिकाणी फिमेल गॅमेट फॉर्मेशन होणारी जी सेल आहे त्यालाच काय म्हटलंय, ते या MMC मेगास्पोर मदर सेल विच इज डिप्लॉइड आहे. ही कशी आहे तर डिप्लॉइड आहे. म्हणजे त्याला आपण कशाने दाखवतो, 2N ने दाखवतो. त्याला आपण 2N असं म्हणू कारण डिप्लॉइड आहे. आणि मग इन दॅट सेल अ शेल डिव्हिजन ऑकर्स अँड दॅट शेल डिव्हिजन इट इज मिओसिस. मीन्स इन दॅट सेल MMC get divides meiotically and they forms the 4 haploid cells which are arranged in linear. हे लिनियर अरेंजमेंटमध्ये ते इथं झालेलं आहे. आणि मग याच वेळेला ही जी लिनियर अरेंजमेंट इथं आपण पाहतो विथ द हेल्प ऑफ मेयोटिक सेल डिव्हिजन होत असते. आणि म्हणून त्या 4 सेल्स दे आर हेप्लॉइड. त्याला आपण N ने दाखवलं आहे. N म्हणजे सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम्स, कारण इथं रिडक्शनल डिव्हिजन होतं मिओसिसमुळे, म्हणून 2N पासून 4 सेल्स तयार झाल्या. पण त्यांच्यामध्ये 1 सेट ऑफ क्रोमोझोम म्हणजे तो N नंबरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नाऊ दॅट लिनियर टेट्रॅड मीन्स 4 सेल्स या ठिकाणी तयार झाले आहेत मिओटिकली डिवाइड होऊन. आउट ऑफ दॅट 4 सेल्स टुवर्ड द मायक्रोपायलर रिजन. आता पहा, हा ओव्हूल आपण पाहिला, याचा मायक्रोपाईल खालच्या बाजूला आहे. असाच आपण जर हा इतर पाहिलं तर हा मायक्रोपाईल आहे. तिथं आपण ह्याला मायक्रोपाईल ही खालची बाजू धरू, त्याला वाटलं तर M मध्ये लिहू आपण M. आणि जी वरची बाजू आहे ती चलाजल रिजन आहे. हा चलाजल रिजन याला आपण C ने दाखवू. आणि मग या ठिकाणी हा जो मायक्रोपायलर रिजन आहे त्याच्या बाजूच्या 3 सेल्स 1 2 3 इन टेट्रॅड्स टुवर्ड द मायक्रोपायलर रिजन 3 सेल्स दे गेट डिजनरेट. इथं आपण दाखवले ते डिजनरेट होणे म्हणजे त्या नाहीसे होऊ लागलेत, त्या डिजनरेट होऊ लागले. 3 सेल्स गेट डिजनरेट अँड ओनली 1 सेल टुवर्ड द चलाजल रिजन इट इज फंक्शनल. ही जे वरच्या बाजून आपण दाखवले शेनी, दिस इज द चलाजल रिजन अँड दॅट चलाजल रिजन सेल इट मेक्स फंक्शनल मेगास्पोर. हे फंक्शनल मेगा ओनली 1 सिंगल सेल हे आता फंक्शनल राहते, जे की N नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत, जे की हेप्लॉइड आहे. नाऊ दॅट मेगास्पोर, त्यालाच आपण मेगास्पोर हा जो इथं दाखवला आहे ती फंक्शनल मेगास्पोर दाखवला आहे, जो की चलाजल रिजन करता वरच्या बाजूचा फंक्शनल आहे म्हणून या ठिकाणी आपण घेतलेला आहे. आणि नाऊ दॅट हेप्लॉइड सिंगल मेगास्पोर सेल नाऊ गेट डिवाइड्स मायटोटिकली थ्राइस. 3 वेळेला मायटोटिक सेल डिव्हिजन यामध्ये उघडून येतं. त्यातलं मायटोटिक सेल डिव्हिजन फर्स्ट आपण जर पाहिलं तर दॅट मेगास्पोर मदर सेल दॅट मेगास्पोर सेल, कारण मेगास्पोर मदर सेल्सपासनं ही हेप्लॉइड मेगास्पोर इथं तयार झालेली आहे. N नंबर ऑफ क्रोमोझोम्स यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत. दॅट सेल्स गेट डिवाइड्स मायटोटिकली. दॅट मीन्स फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन या ठिकाणी घडून येतं. त्याला आपण म्हणतो दी मायटोटिक सेल डिव्हिजन. फर्स्ट मायटोटिक पहिलं मायटोटिक सेल डिव्हिजन या ठिकाणी आपण पाहू. आणि मग हे जे मायटोटिक सेल डिव्हिजन होतं हे लक्षात ठेवा की याच्यामध्ये मायटोटिकली फक्त हा न्यूक्लियस डिवाइड होतो. ही सेल डिवाइड होत नाही, ही सिंगल सेल डिवाइड होत नाही, तर हा न्यूक्लियस डिवाइड होतो. त्याला कॅरिओकायनेसिस म्हटलं जातं. कॅरिऑन म्हणजे न्यूक्लियस, कायनेसिस म्हणजे स्प्लिटिंग. आणि नाऊ with the help of that matrix cell division that nucleus get divides and 2 nuclear forms. मायटोसिस मध्ये एका सेलच्या 2 सेल्स तयार होतात, एका न्यूक्लियसच्या 2 न्यूक्लियर तयार होतात. आणि मग हे 2 न्यूक्लियर फॉर्म्स that this is the first mitotic cell division in which from single nucleus 2 nuclear forms both are haploid. कारण N नंबर ऑफ क्रोमोझोम त्याच्यात आहेत. जरी मायटोटिक सेल डिव्हिजन झालं तर त्याच्यामध्ये रिडक्शन होत नाही, इक्वेशनल डिव्हिजन असतात. म्हणून एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लिय इथं तयार झाले. नाऊ धिस सेल अगेन
गेट मायटोटिकली डिवाइड्स, दॅट मीन्स सेकंड मायटोटिक शेल डिव्हिजन या ठिकाणी होतं आणि या ठिकाणी सुद्धा कॅरिओकायनेसिस होतं. म्हणजे आता हे जे दोन न्यूक्लिया आहेत, प्रत्येक न्यूक्लियापासून पुन्हा परत दोन दोन न्यूक्लिया तयार होते, एकाचे दोन दुसऱ्याचे दोन, आणि 4 न्यूक्लिएटेड बॉडी या ठिकाणी तयार होईल इन सेकंड मायटोटिक शेल डिव्हिजन. नाऊ हा जो सेकंड मायटोटिक शेल डिव्हिजन झालं, 4 न्यूक्लिया तिथं फॉर्मेशन झाले. आता या 4 न्यूक्लियामध्ये थर्ड मायटोटिक शेल डिव्हिजन होतं. याच्यामध्ये सुद्धा कॅरिओकायनेसिस होतं, म्हणजे न्यूक्लियसचं स्प्लिटिंग होतं. आणि फ्रॉम 4 पासनं किती तर 8 न्यूक्लिएटेड बॉडी इथं तयार होत असते. पहा, याच्या दोन याच्या दोन याच्या दोन याच्या दोन, प्रत्येकाच्या 2 2 4 2 8 इथं न्यूक्लिया तयार झाले असतात. दॅट न्यूक्लिया इट इज दी 8 न्यूक्लिएटेड बॉडी असते. या ठिकाणी फक्त कॅरिओकायनेसिस होतं, सायटोकायनेसिस होत नाही. आणि मग दॅट 8 न्यूक्लिएटेड सिंगल शेल आहे, ज्याच्यामध्ये 8 न्यूक्लिया प्रेझेंट आहेत. ही एकच शेल आहे, कारण आपण पाहिलं की याचं टेटेड तयार झालं, त्यातली एकच फंक्शनल शेल आहे, त्याच्यातच फक्त मायटोटिक शेल डिव्हिजन होतं. पण मायटोटिक शेल डिव्हिजनमध्ये इथपर्यंत आपण पाहिलं ते काय होतं, कॅरिओकायनेसिस होतं. शेल डिव्हिजन सायटोकायनेसिस होत नाही, तर इथं फक्त कॅरिओकायनेसिस होतं. आणि म्हणून एक सिंगल शेलमध्ये 8 न्यूक्लिया आर प्रेझेंट. नाऊ दॅट 8 न्यूक्लिया दे गेट अरेंज्ड इन नेक्स्ट स्टेज the 4 nuclei toward the one pole, 4 to the other pole. म्हणजे 4 nuclei toward the micropolar region, 4 to the chalazer region कडे, अशा आपल्याला 8 न्यूक्लिया पाहायला मिळतात. आउट ऑफ दॅट 8 न्यूक्लिया 1 न्यूक्लियस फ्रॉम इच पोल. पहा, या ठिकाणचा एक न्यूक्लियस सेंटरला आलेला आहे, खालचाही एक न्यूक्लियस सेंटर आलेला आहे. मग आता राहिल्या टुवर्ड द चलाजर रिजनला 3 न्यूक्लिया, टुवर्ड द मायक्रोपायलर रिजनला 3 न्यूक्लिया, अँड ॲट द सेंटरला 2 न्यूक्लिया इथं तयार झाले आहेत. याचाच अर्थ या ठिकाणी किती न्यूक्लिया प्रेझेंट आहेत, 8 न्यूक्लिया आहेत. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की या ठिकाणी काय होतं, मग जे अरेंजमेंट आहे ते 3 शेल्स टुवर्ड द चलाजर रिजन, 3 न्यूक्लिया टुवर्ड द चलाजर रिजन, 3 न्यूक्लिया टुवर्ड द मायक्रोपायलर रिजन, अँड 2 आर दॅट पोलार रिजन. नाऊ या ठिकाणी नंतर आता हे जे न्यूक्लियस आहेत, 2 पोलवरती 3 3 आहेत, सेंटरला 2 आहेत. आता यांच्यामध्ये काय होतं, पुन्हा चौथं मायटोटिक डिव्हिजन होत नाही, तर इथं काय होतं, सायटोकायनेसिस होतं. इथं कॅरिओकायनेसिस संपलं, तर आता काय होतं, सायटोकायनेसिस होतं. म्हणजे सायटोप्लाझम डिवाइड केला जातो आणि न्यूक्लियाच्या भोवती होऊन शेल फॉर्मेशन होते. ती कशी होते पहा, ही जे 3 न्यूक्लिया आहेत, इथं 3 शेल्स तयार झाले आहेत टुवर्ड द चलाजर रिजन, 3 शेल्स टुवर्ड द मायक्रोपायलर रिजन, अँड 2 न्यूक्लिया ॲट द सेंटरला आहे. यामध्ये ज्या 3 आहेत याच्यामध्ये सायटोकायनेसिस झालं, 3 शेल्स चलाजर रिजन झाल्या, 3 शेल्स टुवर्ड द मायक्रोपायलर रिजनला झाल्या, अँड 2 न्यूक्लिया दे आर प्रेझेंट ॲट द सेंटर. पहा, इथं काय झालं बघा, आता सायटोकायनेसिस झालं, इथं 7 शेल्ड बॉडी तयार झाली, 7 शेल्स इथं तयार झाल्या. कुठल्या 7 शेल्स आहेत पहा, 3 शेल्स टुवर्ड द चलाजर रिजनला त्याला म्हटलं 3 अँटीपोडल्स, 3 शेल्स टुवर्ड द मायक्रोपायलर रिजन दे आर कॉल्ड ॲज दी एग अँड 2 सिनर्जिड्स, त्या दोन्हीला मिळून आपण म्हणतो एग ॲपॅरेटस. आणि मग 2 न्यूक्लिया सेंटरला प्रेझेंट आहेत. या न्यूक्लियसची एकच शेल तयार होते, ही एकच आहे शेल. आपण हे पाहिलं की एकच शेल आहे, सिंगल शेलमध्ये हे होत आलेलं आहे. आणि मग ही जी एक शेल आहे, या शेलचे हे 2 पोलार न्यूक्लियस सेंटरला पाहायला मिळतात. म्हणजे या 3 शेल्स अँटीपोडल, 3 एग ॲपॅरेटसच्या 6 झाल्या, आणि ही एक 7 शेल्स इथं तयार झाल्या. याला 7 शेल्ड बॉडी म्हटलंय. आणि 8 न्यूक्लिएटेड आहेत, म्हणजे या 3 शेल्समध्ये 3 न्यूक्लिया, एग ॲपॅरेटसचे 3 न्यूक्लिया आणि 2 पोलार न्यूक्लिया, म्हणजे किती झाले, 3 3 6 + 2 8 न्यूक्लिएटेड बॉडी तयार झाली. म्हणजे सेल पाहिलं तर 7 शेल्ड आहेत आणि न्यूक्लिया पाहिलं तर 8 न्यूक्लिया त्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत. या प्रकारचं जेव्हा या ठिकाणी आपण पाहतो, ओहूल पाहतो, त्याला पॉलिगोनम टाईप ऑफ ओहूल असं म्हटलं जातं. आणि ही जी डेव्हलपमेंट आहे ही कुठे झाली आहे, इंटू दी ओहूल एम्ब्रिओ सॅकमध्ये झालेली आहे. कारण हा एम्ब्रिओ सॅक हेप्लॉइड आहे, हा एम्ब्रिओ सॅक न्यूक्लियसच्या सेल्सपासून तयार झाला आहे आणि म्हणून ते हेप्लॉइड आहे. त्याच्यात मेयोटिक शेल डिव्हिजन, तो हेप्लॉइड आहे. आणि मग ही जी बॉडी तयार झालेली आहे ही काय आहे, एम्ब्रिओ सॅक. हाच एम्ब्रिओ सॅक आपण या स्ट्रक्चर ऑफ ओहूलमध्ये टुवर्ड द मायक्रोपायलर रिजनमध्ये इंटू द न्यूक्लियसमध्ये पाहिलं होता, स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओहूलमध्ये. तो त्याची जी डेव्हलपमेंट आहे ती या पद्धतीने होते पहा. आणि हे 7 शेड 8 न्यूक्लिएटेड बॉडी ऑफ द एम्ब्रिओ सॅक तयार होतो, त्याला पॉलिगोनम टाईप ऑफ ओहूल असं म्हणा. हाच तो काय आहे, एम्ब्रिओ सॅक किंवा फिमेल गॅमेटोफाईट त्याला म्हणा, कारण याच्यामध्ये फिमेल गॅमेट एग इज प्रेझेंट आहे. नाऊ या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इन दिस डेव्हलपमेंट 1 मिओसिस अँड 3 मायटोटिक शेल डिव्हिजन्स आर टेक्स प्लेस. या ठिकाणी 7 शेल जी पकडली आहेत, आपण पाहतो इथं वरच्या 3 खालच्या 3 6च आहेत. 7वी जी असते ती ही शेल जी आहे पूर्ण, ही एक शेल याला पकडली गेलेली आहे आणि याला 7 शेल्ड बॉडी असं म्हटलेलं आहे.
म्हणून शेवल्स एंड 8 न्यूक्लिएटेड हे स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. यालाच आपण काय म्हणतो, द डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. परत एकदा असं आपण पाहू, द डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट इन विच that development is takes place into the ovule in nucellus. One of the diploid parent gametous cells toward the micropylar region get differentiated and it acts as the megaspore mother cell. That megaspore mother cell, it is diploid and get meiotically divides. Due to the meiosis, 4 haploid cells are present, 4 tetrad cells are present, 4 megaspore tetrads are present. They are haploid. Out of that 4, toward the micropylar region, 3 megaspores get degenerate. Only 1 toward the chalazal region, it is functional. Now that functional megaspore get mitotically divided thrice, 3 वेळेला. The first mitotic cell division in which only karyokinesis takes place. Nucleus divide होतो आणि karyokinesis झाल्यामुळे from single nuclei 2 nucleated body is formed. In second mitotic division, that 2 nuclei again get mitotically divides. This is the second mitotic division. In this also, the karyokinesis takes place, and from 2 nuclei mitotically get divided into 4 nuclei. Now that 4 nuclei in third mitotic cell division by karyokinesis get converted into the 8 nucleated body. It is a single cell in which 8 nuclei are present. That 8 nuclei get arranged, 3 nuclei toward the chalazal region, 3 toward the micropylar region and 2 at the polar. Now in next stage cytokinesis takes place, and due to the cytokinesis 3 cells are produced at the micropylar at the chalazal region. हे 3 न्यूक्लियाच्या भोवताली cytokinesis होतं, सेल तयार होतात. 3 nuclei are produced and they are called as the antipodals. 3 nuclei toward the micropylar region. In this region, the central cell is large, which is called as egg, and the 2 lateral cells are synergids. All 3 combinedly called as the egg apparatus. That means that 3 cells, antipodal 3 cells, 6 cells, and this is the 7-celled body. This is the single cell, and 7-celled body is produced. But 8 nuclei are present, 3 nuclei toward the micropylar, 3 toward the chalazal region, and 2 nuclei at the center. So 8 nuclear forms. This is the embryo sac, or it is the female gametophyte. It also called as the polygonum type of ovule.